नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत आषाढी अमावास्येला दीपपूजनाचे मोठे महत्त्व आहे. लहान मुलांना कणकेच्या दिव्याची का ओवाळणी करतात व पूजनाची योग्य पद्धत आणि महत्त्व व परंपरा आज आपण जाणून घेणार. श्रावण महिन्यातील अवघ्या काही दिवसापासून सुरू होते, मात्र त्यापूर्वी अमावास्या येते, जी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. महाराष्ट्रात पंचांगानुसार ही आषाढ महिन्याच्या शेवट तिथी असून या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे आषाढी अमावास्या ही केवळ अमावास्या नसून श्रावणाच्या स्वागताची पूर्वतयारी असते. तसंच पितृस्मरण व दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेचे दिवस मानले म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात या दिवसाला दीप अमावास्या असेही म्हणतात. या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्त्व आहे. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची सुद्धा देखील पद्धत आहे. जाणून घेऊया त्याचे महत्त्व व पूजेची योग्य पद्धत काय आहे. आषाढ अमावास्या 2026 कधी आहे? पंचांगानुसार योग्य तिथी ही 2026 तारीख 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार. अमावास्या तिथी प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:53 वाजता सुरुवात होत आहे. अमावास्या तिथी समाप्ती 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06 अमावास्या ही संपते. तसंच आषाढ अमावास्येला दीपपूजनाचे खूप मोठे महत्त्व मानले जाते. आषाढ अमावास्या ही पितृपूजन, दान व दीपदान आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रद्धेने केलेले पूजा आणि सत्कर्म विशेष पुण्यदायी मानले जाते. तसेच धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता हे दूर होते. आपल्याला काय करायचंय, त्या दिवशी जितकेही तुमच्याकडे दिवे असतील ते दिवे घेऊन आपल्याला स्वच्छ धुवून त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्या दिवशी. म्हणून धार्मिक श्रद्धेनुसार दीप पूजा ही असे म्हणतात. म्हणजे कसं आहे, नकारात्मकता हे दूर होते आपल्या घरात. पूर्ण जितके दिवे असो, पंथी असो, तुमच्याकडे समय असो, स्वच्छ घासून त्यांची पूजा करून घ्या व दीप उज्ज्वल करा. त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता दूर होते व सुख, शांती आणि समृद्धीचं आगमन होतं, अशी मान्यता आहे. तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघरात मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. तसंच दीप अमावास्येला लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? महाराष्ट्रातील आषाढ अमावास्या म्हणजे दीप अमावास्या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळणी एक जुनी आणि लोकप्रिय परंपरा आहे. ही प्रथा मुख्य धार्मिक श्रद्धा आणि कौटुंबिक मंगलकामना आणि मुलांच्या आरोग्यासाठी आहे. तसंच प्रार्थनेशी जोडलेली आहे. धार्मिक श्रद्धेनुसार दीप अमावास्येला कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन ज्ञान, आरोग्य, सुख आणि समृद्धीचा प्रकाश कायम राहावे. त्यामुळे लहान मुलांना हे दीप अमावास्येला ओवाळतात. म्हणून त्यांना कसं सुख, समृद्धी सगळं प्रकाशमय व्हावं म्हणून ओवाळणी करतात. अशी प्रार्थना करणे होय. ही प्रथा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये आजही श्रद्धेने पाळली जाते. कणकेच्या दिव्यांनी ओवाळणीची पद्धत काय आहे? लोकपरंपरेनुसार या दिवशी गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार केले जातात. त्यात तूप किंवा तेल व कापसाची वात घातली जाते. दिवा प्रज्वलित करून मुलांना 3 वेळा व 5 वेळा ओवाळले जाते. त्यानंतर मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा हळद कुंकू लावून गोड पदार्थ दिला जातात आणि आशीर्वाद दिला जातो. तसंच मुलांच्या दीर्घायुसाठी प्रार्थना सुद्धा करतात. धार्मिक मान्यतानुसार कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते. त्यांना निरोगी आयुष्य व दीर्घायू आणि सुख समृद्धी लाभते. नकारात्मकता शक्तीपासून संरक्षण होते. तसंच ओवाळणीच्या विधीमुळे मुलावरही वाईट नजर, नकारात्मकता ऊर्जा आणि अशुभ प्रभाव हे दूर होतात. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. याचे औद्योगिक पुरावा उपलब्ध आहे.
तसंच अन्न आणि प्रकाशाचे प्रतीक कणिक हे अन्नाचे तर दिवा, ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. कणकेचा दिवा तयार करून त्यात तूप किंवा तेलाचा दिवा लावून मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या जीवनात अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावी अशी मंगलमय व्यक्त करणे केली जाते. तसेच श्रावणातील स्वागताची परंपरा. दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्यातील सुरुवात होते व त्यामुळे या दिवशी मुलांचे औक्षण करून त्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद व मागणीची परंपरा राहते. तसंच आपल्या या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना ओवाळतात, आशीर्वाद देतात आणि गोड पदार्थ देतात. यामुळे कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि संस्कार हे पुढील पिढ्यापर्यंत पोहोचतात. आषाढी अमावस्येला दीपपूजा कसे करावे? महाराष्ट्रातील आषाढी अमावस्येला दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. परंपरा आहे. या दिवशी घरातील दिव्याची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञ व्यक्त केली जाते. दिवा हा ज्ञान आणि तेज, समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार दीप अमावस्या म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता हे दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचं आगमन होतो अशी मान्यता आहे. तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघरात मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. तसंच दीपपूजनाची ही आपण सोपी पद्धत बघणार आहोत. तसेच दीपपूजनाची सोपी विधी. दिवे स्वच्छ करा. घरातील पितळ, तांबे, चांदी किंवा मातीचे दिवे हे स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. शक्य असल्यास चिंच, लिंबू किंवा धातू स्वच्छ करण्याची परंपरा पद्धतीने दिवे स्वच्छ करावे. तसंच पूजेची तयारी. पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर दिवे ठेवावे व दिव्यात हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावी. दीप प्रज्वलित करा व तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावे व तसेच कापसाची वात वापरावे आणि दिवे लावून आपल्याला प्रार्थना करायची. दिव्या लावल्यानंतर ही प्रार्थना म्हणून शक्यतो शुभ करावे. शुभम करोति कल्याणम, आरोग्यम, धन संपदा, शत्रु बुद्धी विनाशाय, दीपक ज्योती नमस्तुते. ही दीपक ज्योती नमस्तुते परब्रह्म आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची व नंतर आरती करायची. भगवान गणेश व माता लक्ष्मी व भगवान शिव किंवा आपल्या कुलदेवतेची आरती करावी व दीपाचे प्रदक्षिणा घालून नमस्कार करावे व नैवेद्य अर्पण करावा. साखर, खडीसाखर, दूध, फळे किंवा घरातील सात्विक गोड पदार्थ हे नैवेद्य म्हणून अर्पण करावे. अशा प्रकारे दीप अमावस्येची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.